अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी पाहून ऐकून कोणाच्याही मनाला धक्का बसेल। ही एक अशी घटना आहे जिथे निष्पाप जीव अज्ञान आणि बेजबाबदार वागणुकीचा बळी ठरला। त्याची काय चूक होती हा प्रश्न आपल्याला सतत सतावत राहतो। नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। भारतीय रेल्वे वेळोवेळी प्रवाशांना सतर्क करते, चालत्या ट्रेन मध्ये चढू नका, पण तरीही काही लोक हे नियम पाळत नाहीत आणि आपला जीव धोक्यात घालतात। पण यावेळी माणसाच्या चुकीचा फटका एका निरागस पाळीव प्राण्याला बसलाय। सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यात एक व्यक्ती चालत्या राजधानी एक्सप्रेस मध्ये चढण्याचा प्रयत्न करताना दिसतो। त्याच्या हातात एक पट्टा आहे आणि त्या पट्ट्याला बांधलेला आहे त्याचा कुत्रा। ही दुर्दैवी घटना बोगी क्रमांक 193751 जवळ घडली, जिथे पाळीव प्राण्यांच्या मालकाने निष्काळजीपणा दाखवत धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करताना कुत्र्याचा पट्टा धरला आणि कुत्र्याला प्लॅटफॉर्मवर जबरदस्तीने ओढण्यात आलं आणि याच दरम्यान तो ट्रेन आणि रुळांमधील अंतरात पडला। काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, सुरुवातीला निळ्या रंगाची टी शर्ट आणि जीन्स घातलेला माणूस त्याच्या कुत्र्यासह चालत्या ट्रेन जवळ उभा असल्याचं दिसत आहे। पुढच्या काही सेकंदातच तो दाराच्या हँडलला धरून आणि त्याच्या पाळीव प्राण्याला ओढून ट्रेन मध्ये चढण्याचा प्रयत्न करतो। दुर्दैवाने कुत्र्याला चालत राहण्यासाठी धडपड करावी लागते आणि अखेर त्याच्या मानेतील बेल्ट सटकला आणि तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्म मधील धोकादायक अंतरामध्ये अडकला। ही घटना पाहून काळजाचा ठोका चुकतो। प्लॅटफॉर्म आणि ट्रेन मधील धोकादायक अंतरात तो कुत्रा अडकतो आणि ट्रेन पुढे निघून जाते। ही घटना भयंकर आहे, पण मिळालेल्या माहितीनुसार तो कुत्रा चमत्काराने या अपघातातून बचावला। मात्र याची अधिकृत पुष्टी झालेली नाहीये। तरीही या प्रकरणामुळे प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे। लायकी नाही तर कशाला सांभाळायचं, काय चूक होती रे त्या जीवाची, अशा कमेंट्स लोक करत आहेत। प्राणीप्रेमींनी या बेजबाबदार वागणुकीवर संताप व्यक्त केला आहे आणि त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही केली आहे। अनेकांनी मालकाच्या बेजबाबदार वर्तनाचा निषेध केलाय आणि त्याला निष्काळजीपणाचे कृत्य म्हटलंय। प्रत्येक पाळीव प्राणी हा फक्त एक वस्तू नाही, तो एक जीव आहे, ज्याला आपल्यासारखीच भीती, वेदना आणि भावना असतात। ही घटना आपल्याला शिकवते की जबाबदारीची जाणीव ही केवळ आपल्या पुरती मर्यादित नसते, ती आपल्या सभोवतालच्या प्रत्येक जीवासाठी असली पाहिजे। स्वतः सुरक्षित राहा, जबाबदार राहा आणि कुठल्याही निरागस जीवाच्या जीवाशी खेळू नका। या घटनेमुळे पाळीव प्राण्याच्या मालकावर प्राण्यांच्या क्रूरतेशी संबंधित BNS कलमांखाली कायदेशीर कारवाई करण्याची मागणी झाली आहे। अनेक कार्यकर्त्यांनी सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः रेल्वे स्थानकावर जिथे अशा अपघातांचे दुःखद परिणाम होऊ शकतात, त्या ठिकाणी पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेबाबत कठोर नियमांची आवश्यकता अधोरेखित केली आहे। तुम्हाला या प्रसंगाबद्दल काय वाटतं? प्राणीप्रेमींनी उपस्थित केलेली ही मागणी योग्य आहे का? तुमचं मत आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून जरूर कळवा। अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।